श्रीमच्चक्रधरस्य निःश्रुतिवचः पीयूषपूर्णप्रपः पाथोदपथि पन्थमन्थरपरि श्रान्तश्च लोकश्चयान् सूर्यद्भीमभवाटवीसमटटः तन्नागदेवं सदा सारासारविचारसुन्दरगिरां पारं गतं नौम्यहं पारं गतं नौम्यहं चेतश्चित्तयचित्परं चित्तहरं चिच्चेतनं चिन्मयं मोहामुञ्च मनोभवमहा कूपारपारन्तरम् अन्तःकोशमकोशकोशनिकरं सन्मूलमन्मूलितं जीवा जीवयते जगज्जनिकरं चक्रेश्वरं त्वं परं चक्रेश्वरं त्वं परम्। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। माईमभट्टाला निरोपण करताना देवाने सांगितलं एक विधी अनुष्ठान, एक भावानुष्ठान। हे विधी भावातीत अनुष्ठान। आपली साधना अशा प्रकारची आहे की भावामध्ये अडकून नाही आणि विधीमध्ये अडकून नाही। याच्या पाठीमागे हाच विधी करावा असा आपला नेम नाही आहे। जो उपस्थित विधी झाला तो करा आणि जो बलवत्तर असेल तो आधी करा। बलवत्तरम दुर्बलम बाध्यते असं स्वामी सांगतात। महत्त्वाचं जे असेल ते अगोदर करा। आता एक विधी अनुष्ठान भाव अनुष्ठान कसं आहे बघा। तुम्हाला नसेल समजलं नाही ना का? समजलं विधी अनुष्ठान कसं आहे, भाव अनुष्ठान कसं आहे। स्वामी श्री चक्रधर महाराजांनी भावानुष्ठाबद्दल कसं असं देवतेच्या भाव, देवतेच्या ठिकाणी असलेला भक्ताचा भाव, त्याला भावानुष्ठान म्हटलेलं आहे। दुसरं एक विधी अनुष्ठान आहे। पण आमचं मात्र विधीच्या आणि भावाच्या, आम्ही विधीमध्ये अडकून नाही राहायचं। आपण हा आदेश स्वामींनी दिला आणि तुम्ही भावामध्ये अडकून नाही राहायचं। हे विधी भावातीत अतीत आहे, म्हणजे त्याच्या वेगळं आहे। तुम्ही सर्वांनी ते स्थान केलं का माहीत नाही। स्वामी श्री चक्रधर महाराज घटसिद्धीनाथाला होते। त्याच्या खाली वरच्या बाजूला घटसिद्धनाथाच्या वरच्या बाजूला पेंद्याचं फूल म्हणून स्थान होतं। आता ते पाण्यामध्ये गेलेलं आहे। त्याच्या अगोदर म्हणजे 72च्या अगोदर ज्यांनी कोणी स्थानं केली असतील त्यांना ते खडकुली चिंच कपाट खडकुलीच्या वरच्या बाजूला ते पेंद्याचं फूल म्हणून स्थान होतं। पेंदा नावाचा भक्त होता देवतेचा आणि तो देवतेला दररोज फुलं वाहायचा। फुलं वाहता वाहता जंगलातली फुलं संपली जवळपासची सगळी। मग तो दगड वाहायला लागला। ही लीळा स्वतः देवाने सांगितली।
मग तो छोटे छोटे दगड सुरुवातीला वाहत होता त्या देवतेला, छोटे छोटे संपले, मग जरा मोठे मोठे गोटे, मग ते वाहू लागला. एक दिवस असा उगवला की दगडच शिल्लक राहिले नाही त्या गोदावरीमध्ये जवळपास. पुष्कळ शोधलं त्यांनी, पण दगड गोटे काही शिल्लक राहिले नाही वाहायला. आणि मग एक मोठा पाषाण, मोठा दगड त्यांनी उचलला आणि डोक्यावर ते घेऊन आला त्या देवतेला वाहण्यासाठी. आणि तिच्या बोकंडी आता टाकणार, तितक्यात देवता प्रकट झाली, प्रसन्न झाली, म्हणे माग तुला काय पाहिजे ते. भाष्यकाराने आपल्या हे स्वामींनी सांगितलेलं हे उदाहरणादाखल दिलेलं आहे. म्हणून भाष्यकार म्हणतात, भाव जैसा पेंदिया रावणाचा. पेंदा नावाचा तो भक्त होता, त्याचा भाव असा की शेवटी देवतेच्या बोकंडी दगडच टाकायला निघाला. भावाचा हा अतिरेक झाला. त्याला समजलं नाही एवढा मोठा दगड जर टाकला तर आपल्या आराध्याचाच त्यामध्ये खलास होईल, नाश होईल. आणि म्हणून आपला असं नाही, आपला भाव असा नाही आहे. भाव विभिचार या देवाने काय सांगितलेलं आहे. आता हे देवी विचारच झालं ना, फुलं नाहीत म्हणून दगड व्हायला लागला, दगड नाहीत म्हणून मग मोठाले व्हायला लागला गोटे, ते संपले आणि मग मोठी शिळा उचलले टाकायला लागलं. असा भाव आपला नाही आहे. साधनेमध्ये आपण देवपूजा करतो नाही का. आता पेंदिया रावणाचा आणि पेंदियाचा, रावणाचा बी तसाच आहे. एकदा काय झालं आहे की जंगलामध्ये रावण गेला, त्याला महादेव प्रसन्न झालेला होता. रावणाला तपश्चर्या केली होती रावणाने महादेवाची, आणि तपश्चर्या करून त्याने वर मिळवलेला होता. एकदा जंगलात फिरत असताना महादेवाचं दर्शन त्याला झालं, परंतु त्या महादेवाचं मात्र रावणाकडे काही लक्ष नव्हतं. त्याला कारण काय झालं की एका काठीवर ते वानरी व्याली होती, आणि त्या वानरीचा जो जार आहे तो जार त्या काठीवर ते पसरलेला होता, आणि तो वाळून गेला होता. बारीक तंतू त्याचे तयार झालेले होते, हवा सुटलेली होती, आणि त्या तंतूमधून असा मंजूळ आवाज हवेमुळे निघत होता. त्याच्याकडे महादेवाचं लक्ष लागलं. हा आला, त्याला नमस्कार केला, पण त्याचं काही लक्ष नाही. तो अत्यंत गुंगून गेला होता त्या आवाजामध्ये. आणि मग असा नाही पाहत हा, म्हणून काय केलं रावणाने, एक शिर कापलं, त्याच्या पायावर टाकलं, तरी त्याचं लक्ष नाही. दुसरं कापलं, त्याच्या पायावर टाकलं, तरी लक्ष नाही. असे 10 शिर म्हणजे 9 शिरं त्याने कापली. आणि आता 10व्या शिराला शस्त्र घालणार, तितक्यात महादेवाने पाहिलं. अरे म्हणे काय करतो, थांब थांब, टाक ते शस्त्र. आणि मग त्याने सांगितलं की तुम्ही पाहायलाच तयार नाही माझ्याकडे, तुम्ही तिकडेच गुंगलेला होतात. भाव जैसा पेंदिया रावणाचा. भावास्तव त्याने आपले 9 शिरं उतरवली. अर्थात त्या देवतेने, महादेवाने त्याला पुन्हा ते शिरं लावून दिली. विज्ञान त्याच्या सामर्थ्याने, देवतेजवळ तेवढं सामर्थ्य आहे. म्हणून असा भाव उपयोगाचा आपल्या साधनेमध्ये नाही. हे विधी आणि भावातीत अनुष्ठान. विधीच्या बाबतीत त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक देवतेचा विधी वाटलेला आहे, फुलं वाटलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तिला अर्पण करायला गेलात तर मात्र तुम्हाला प्रत्यवायाचे नरक देवता देते. जसं लिंगाला चंदनच लावलं जातं, महादेवाच्या लिंगाला काय लावतात, चंदन. शेंदूर लावतात का? आणि एखाद्या भक्ताने शेंदूर लावला तर ती कोपेल देवता.
गणपतीला दुर्वा अर्पण करायची असते. तिला जर दुसरे फुलं गणपतीला अर्पण केले चालेल का? तर त्याला फुटक्रिया म्हणतात. त्याला प्रत्यवायाचे नरक होतात. तुम्हाला प्रत्यवायाच्या नरकाच्याबद्दल सांगितले त्या दिवशी नाही का? चरित्र 2. एक अमृषी राजाला एकादशीचं व्रत केलं म्हणून थोडी चूक झाली, 10 जन्म अद्दपात. 10 जन्म कोणते? हे जे 10 अवतार झाले, विष्णूने 10 अवतार घेतले, ते अमृषीच्या करता घेतले. दुर्वासाने जेव्हा श्राप दिला त्या अमृषी राजाला, एकादशी हे विष्णूची एकादशी असल्यामुळे मग त्यांनी, तो विष्णू भक्त होता, त्याने धावा केला विष्णूचा. अरे बाबा, हे काय म्हणता, ब्रह्महत्या झाली, मी करायला गेलो काय आणि इथे तर काहीच होऊन बसलं आहे, तू धाव. विष्णू प्रकट झाला आणि मग त्यांनी प्रार्थना केली की अशा अशा प्रकारे दुर्वास ऋषीने मला श्राप दिला, तुझं 10 जन्मापर्यंत तुझा उद्धारच होणार नाही, अद्दपात भोगशील. विष्णूने सांगितलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ देवतेचे साधना त्याच्याकडे आहे, भैरवाचे साधना, आगम साधनी तो होता, म्हणून माझं आता काही चालत नाही तिथे, मी नाही त्याचा श्राप बंद करू शकत. परंतु तुला एक वरदान मी देतो, त्या जन्मातून, प्रत्येक जन्मातून तुला मी तिथून लवकर लवकर काढेल. मग त्यासाठी म्हणता विष्णूने 10 अवतार घेतले. 2 जलचर, जलामध्ये विचरणारे कच्छ आणि मत्स्य. कच्छ अवताराने ज्या टायमाला समुद्र मंथन केलं ना, ही मदरांचळाची रवी जेव्हा खाली खाली जात होती तेव्हा कच्छ अवतार विष्णूने धारण केला. ती मदरांचळ, ती रवी जी होती ती पाठीवर धारण केली. मत्स्य अवताराने काय काम केलं? शंकासूर नावाचा दैत्य होता, त्याने माशाचं रूप, त्यांनी काय केलं की ब्रह्मदेवाचे वेदच चोरून नेले. ब्रह्मदेवाची गाडी आणली ना, मग अरे बाबा, आता कोणाला कुठं घालायचं जन्माला? हे तर माझं पातेडच गेलं म्हणे, कोणी नेले मला नाही माहिती, नाही का? तिथे विष्णूने मत्स्य अवतार धारण केला आणि तो शंकासूर होता, ज्याने वेद चोरून नेले, त्याने माशाचं रूप धारण केलं आणि एका कपारीत जाऊन बसला. तो विष्णूने मत्स्य अवतार धारण केला आणि जाऊन त्याला शोधून काढलं त्या कपारीतून आणि त्याच्याकडून ते वेद ब्रह्मदेवाचे त्याला आणून दिले. 2 जलचर, जळामध्ये विचरणारे 2, अशा प्रकारे विष्णूचे 2 अवतार झाले. 2 बनचर, बनामध्ये विचरणारे, एक वराह आणि दुसरा नरसिंह. वराह अवतार, तुम्ही रामटेकला गेले होते ना, तिथं वराहाची मूर्ती मोठी नाही का? कसे वराह म्हणजे डुक्कर. पुढच्या बाजूला आहे ना. वराह अवतार. त्याच्यानंतर वनामध्ये विचरणारे आणि दुसरा आहे तो कोण? नरसिंह अवतार. अर्धा नर आणि अर्धा सिंह. 2 जलचर, 2 बनचर, बनामध्ये विचरणारे. नरसिंहाचा अवतार तो कशासाठी झाला? हिरण्यकश्यपू नावाचा जो दैत्य होता, हिरण्यकश्यपू राजा होता तो, पण अत्यंत क्रूर होता आणि तो फक्त महादेवाचीच उपासना करत होता. विष्णूचा त्याला विरोध होता. मग त्याच्या राज्यामध्ये त्याने फरमान काढलेलं होतं, माझ्या राज्यामध्ये विष्णूचं नाव कोणी घ्यायचं नाही, नाही का? मग त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जेव्हा जन्माला आला
तो कट्टर विष्णू भक्त होता. सगळ्या अध्यापक लोकांना, शिक्षक लोकांना, सर्वांना ताकद दिली होती. गुरुकुलमध्ये, शाळेमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हे शिकवायचं नाही, ओम नमो शिवाय एवढं शिकवायचं फक्त. महादेवाचंच नाव घ्यायला सांगायचं विद्यार्थ्यांना सुद्धा. चुकून जर कोणी विष्णूचं नाव घेतलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिल्या जाईल. पुढे याचा पोरगा शाळेत जाण्यासारखा झाला, प्रल्हाद. तो शाळेत गेला का तो शिक्षक लोक सांगायचे ओम नमो शिवायले, तो ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायचं. त्या शिक्षकांनी पाहिलं, अरे बाबा तुझ्याबरोबर आम्हालाही मारतोस का? आम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल, तू हे लिहू नको, ओम नमो शिवाय. नाही म्हणे, मी हेच लिहिणार. तोही अट्टाला पेटलेला होता, तो ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायचा. आणि हे शिक्षक लोक सांगायचे ओम नमो शिवाय ले. शेवटी त्या शिक्षकांनी त्याच्या वडिलाला सांगितलं, हिरण्यकश्यपूला, अरे बाबा तुमचा मुलगाच लिहित नाही ओम नमो शिवाय, तो ओम नमो भगवते वासुदेवाय लिहितो. त्याने येऊन बघितलं शाळेमध्ये हा ध्यानस्थ बसलेला आहे आणि पाठीवर मात्र ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग त्याला मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने भरपूर केला, नाही का. कड्यावरून त्याला फेकलं, कड्यावरून फेकून दिलं खाली, पडून मरून जाईल. परंतु आपले स्वामी म्हणतात कैसी देवता, नाही का, त्याला वरच्यावर झेललं, त्याला नाही मरू दिलं. नंतर उकळत्या तेलाच्या कढईमध्ये त्याला टाकलं. हिरण्यकश्यपूची बहीण होती, ती त्याला मांडीवर घेऊन तिथं बसली आणि याला जाळून मारायचं पोराला असं होतं. तीच नष्ट झाली, परंतु त्याला काही झालं नाही. आणि मग तो काय ऐकेना, तो एकसारखा त्या विष्णूचीच उपासना करत होता. आता याने सगळे प्रयत्न केले, शस्त्राने मारायचा प्रयत्न केला, कड्यावरून फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि उकळत्या तेलाच्या कढईमध्ये बुडून त्याला मारण्याचा, जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रल्हाद काय मेला नाही. आणि एक दिवशी मात्र त्याला भयंकर क्रोध आला. तो ध्यानस्थ बसलेला आहे आणि त्या विष्णूचं ध्यान करत असताना तिथे तो आला. आल्यानंतर सांग रे म्हणे, तुझा विष्णू कुठे, तुझा भगवंत कुठे आहे? तो म्हणे सगळीकडे आहे. तो इथे आहे का म्हणे, हो आहे. नाही कुठे, म्हणजे सगळीकडे आहे, एकाच ठिकाणी तो आहे असं नाही, तो सर्वीकडे जिथं पासेल तिथं आहे. कुठे आहे म्हणे, या खांबात आहे म्हणे, हो आहे. आणि मग त्याने काय तलवार उघडली, त्या खांबावरती मारली. या आज की जय. हिरण्यकश्यपूने महादेवाची तपश्चर्या केलेली होती आणि त्या तपश्चर्यात महादेव जेव्हा प्रसन्न झाला त्या टायमाला त्या हिरण्यकश्यपूला सांगितलं, माग तुला काय मागायचं आहे ते, मी प्रसन्न झालो आहे. मग त्या टायमाला हिरण्यकश्यपू राजा होता. तो म्हणे, मला आकाशात मृत्यू नको, जमिनीवर नको, मला घरात मृत्यू नको, दारात नको, मला दिवसा मृत्यू नको, रात्री मृत्यू नको, मला शस्त्राने मृत्यू नको, अस्त्राने हे मृत्यू नको. मग आता आणि महादेवाने म्हटलं तथास्तु. तथास्तु म्हटल्यानंतर अजून एक राहिलं की मला माणसाकडून नको, पशुकडून नको. अशा प्रकारचा त्या महादेवाने
तपश्चर्या केल्यानंतर त्याला वर मिळालेला होता, वर मिळवला होता, त्याच्यामुळे तो इतका मातला. आता त्याला मृत्यूच नाही ना, रात्री नाही, दिवसा नाही, जमिनीत नाही, आकाशात नाही, माणसाकडून नाही, पशुकडून नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, दिवसा नाही, रात्री नाही. मग आता अमर झालं का? अशा प्रकारे महादेवानी तथास्तु म्हणून वर दिला आणि त्याच्यामुळे तो इतके क्रूर कर्म करू लागला. पण त्याला कोणाकडूनही त्याला काय आघात होत नव्हता. हा पोटी प्रल्हाद आला. प्रल्हाद आल्यानंतर आता तो महादेवाचा उपासक होता. महादेवाने त्याला वर दिला म्हणून त्यांनी सगळं सांगितलं की माझ्या राज्यामध्ये फक्त शंकराचीच उपासना चालेल, विष्णूची उपासना चालणार नाही आणि नाव घ्यायचं सुद्धा नाही. आता हा मात्र त्या विष्णूचीच उपासना करत होता आणि एक दिवशी क्रोधामध्ये आला. म्हणे कुठेही सांग तुझा देव कुठे आहे? जिकडे तिकडे सगळीकडे. म्हणे खांबात आहे का? आहे. मारली खांबाला लात, तलवार उपासली आणि तलवार मारली. तसाच खांबातून अवतार बाहेर आला. आमचे स्वामी म्हणतात त्या हिने ते म्हणे अवतार भाष्यकाराने पक्षामध्ये सांगितलं. आणि मग तो हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंहाचा अवतार त्या खांबातून प्रकटला. नरसिंह म्हणजे त्या हिने ते म्हणे अवतार, म्हणजे तो अवतार कुठला आहे? सगळ्यात हीन देवता कोणती आहे? बरोबर आहे ना? बरोबर. सगळ्यात शेवटची देवता यक्षिणी. आणि त्या यक्षिणीला उच्च देवतेने सांगितलं अवतरण्यासाठी. यक्षिणी नरसिंहाच्या रूपात प्रकट झाली. अर्धा नर आणि अर्धा सिंह. कमरेच्या वरती तो नर होता, कमरेच्या खाली मात्र नाही, कमरेच्या वरती सिंह होता, कमरेच्या खाली पुरुष होता. अर्धा नर अर्धा सिंह. आणि मग अशा प्रकारे दोघांचं युद्ध चालू झालं त्या ठिकाणी, नरसिंहाचं आणि हिरण्यकश्यपूचं. खूप घनघोर युद्ध चाललं दोघांचं, कोणी कोणाला आठवत नव्हते. परंतु हा अवतार त्याला नष्ट करण्यासाठीच झालेला होता यक्षिणीचा. मग संध्याकाळचा टाईम झाला, अर्धा सूर्य खाली अर्धा सूर्य वरती आहे. अशा टायमाला झुंजूमुंजू ज्याला आपण म्हणतो, ही वेळ झालेली आहे. थोडा अंधार पडलेला आहे, थोडा उजेड आहे, प्रकाश आहे, अशा प्रकारे. आणि मग त्याला मारायचा होता, कारण त्याला महादेवाने त्याला वर दिलेला होता. रात्री नको, दिवसा नको, मग संध्या वेळ समय आपण म्हणतो ना, त्यालाच म्हणतात की अर्धी रात्र आहे आणि अर्धा दिवस आहे. अशा संध्या वेळच्या टायमाला घरात नको, दारात नको म्हटलं होतं. मग हा नरसिंह अवतार आहे, तो उंबऱ्यावरती बसला. ते घरही नाही आणि दार नाही, उंबऱ्यावर बसला. जमिनीवर नको आणि आकाशात नको, त्याला मांडीवरती घेतला हिरण्यकश्यपूला. आणि शस्त्राने नको, अस्त्राने नको, आपल्या नखाने त्याने फाडला. पुरुषाकडून म्हणजे माणसाकडून नको, पशुकडून नको. तो माणूस बी नाही आणि पशु होता, पशु नाही. अशा प्रकारचा अवतार झाला. हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं त्याने. कशाने फाडलं? नखाने फाडलं. सिंह होता ना, नखाने फाडलं. तर अशा प्रकारे विधी आणि भावाचं या दोन उदाहरणं दिलेले आहेत. भाव जैसा पेंदिया रावणाचा. आणि या ठिकाणी जर अशा प्रकारची या दोन्हीच्या प्रकारची आमची साधना पाहिजे. एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान कसं आहे? स्वामी श्री चक्रधर महाराजांचा खडकोलीला मुक्काम आहे. खडकोलीला मुक्काम असताना
दवना पर्व एकदा आलं. तुम्ही करता का इथे दवना पर्व? हो करता. उन्हाळ्यामध्ये दवना येतो नाही का? मला वाटतं चैत्र महिन्यात ना? हां, चैत्र चतुर्दशी पहिले येत होतं पंचांगमध्ये दवना पर्व आहे ना, दवना पर्व येतं. तेव्हा तो जेव्हा स्वामींना भेटून दायंबा घरी जात होते तेव्हा स्वामी त्यांना म्हटले, आता कधी भेटीला येशील? त्या टायमाला दायंबाने सांगितलं, जीजी दवना पर्वाला मी निश्चितच येईल. आणि दवना पर्व आलं. योगायोग असा की त्याच्या वडिलांचं श्राद्ध होतं घरी आणि त्याने मग दुसऱ्या दिवशी श्राद्ध होतं तर आधीच 2 दिवस आधी ब्राह्मणांना निमंत्रण दिलेलं होतं आणि मग त्याला दवना पर्वाची आठवण झाली. तिथून संध्याकाळी निघाला. दवना पर्व खडकोलीला स्वामींचा मुक्काम होता. आता त्याला काही विशेष प्रकारची स्वामींची माहिती मिळाली नाही की नेमके स्वामी कुठे आहेत. तो पैठणला आला. पैठणवरून पुढे जोगेश्वरीला आला आणि जोगेश्वरीला रात्र झाली खूप. कारण दायंबा हे कुठले होते? गाव कोणतं आहे त्यांचं? साष्टी पिंपळगाव, देमथी आणि दायंबा खालती साष्टी पिंपळगाव. साष्टी पिंपळगाव आलेलं आहे सूचीमध्ये आलेलं आहे बघा. नाही तर माझी सुधारणा होऊन जाईल. पण देमतीला नाही कदाचित काय असू शकते ना. देमती आणि दायंबा हे मला असं पक्क माहिती आहे. कदाचित 1% कमी होईल. तर तो तर रात्रभर चालला. कोणी साळंगीतलं सावखेड्याला आहे, सावखेड्याला गेले, सावखेड्याला नाही भेटले. पुन्हा जोगेश्वरीला आले, जोगेश्वरीला नाही भेटले. पुन्हा गाव जोगेश्वरीला आले, तिथेही नाही भेटले. आणि अशामध्ये खूप दमले ते. दमल्यानंतर म्हणे आता थोडी पाठी घालू. जोगेश्वरीला येऊन थोडंसं विश्रांती केली त्यांनी. रात्रीच्या टायमाला घाबरायचे, झाडे झुडपे दिसायचे तर मग यांना भीती वाटायची का इथं काय भूत आहे का पिशाच आहे. अशा प्रकारे मग जवळ गेल्यानंतर ते दिसायचं की हे झुडूप आहे. तो मनात म्हणायचा याला तर लोक भ्या म्हणतात नाही का. हे झुडपं रात्रीच्या अंधारामध्ये विचित्र अशा प्रकारचे दिसतात आणि आपल्याला वाटतं भूत पिशाच आहे म्हणून भ्या लोक करतात म्हणे. सकाळी उठल्यानंतर निघाला तिथून. स्वामी कुठे असतील अशा विवंचनेमध्ये. आणि गोदावरीच्या काठाच्या जवळ तो रस्ता आल्यानंतर काही भक्त मंडळी म्हणजे महाजन मंडळी त्याला भेटली, ब्राह्मण. त्यांना विचारलं स्वामी कुठे? म्हणे स्वामी खडकोलीला आहेत. आणि मग पूर्ण तो खडकोलीला गावजोगेश्वरी रानजोगेश्वरी करत करत खडकोलीला येताना दुपार झाली. दुपार झाल्यानंतर मग आता घरी लवकर जायचं आहे. उद्या श्राद्ध आहे वडिलांचं. श्राद्धासाठी घरीही जावं लागेल. घाई गडबडीने दवना घेऊन आलेला होता. स्वामींच्या ठिकाणी दवना पर्व करायचं, लगेच निघायचं. भोजनाची टाईम हा टळून गेलेला होता आणि दुपार झालेली होती. तो आला. घाई हातपाय धुतले, हात सवळे केले आणि दवना घेऊन स्वामींच्या पूजनासाठी गेला. आल्याबरोबर देवाला सुपारी आसनावर ठेवली, भेटला आणि नंतर हातपाय धुवून पुन्हा आला. गडबड करू लागला तो पूजेची. देवाने सांगितलं दवना पर्व तुम्ही नंतर करा, आधी तुम्ही जेवून घ्या. बायसाला विचारलं तुमच्याकडे काही आहे का पाणी भात वगैरे? बायसा म्हणतात आहे बाबा. मग या दायंबाला आधी भोजयाला जेव घाला. तो म्हणे नाजी मी आधी देवाचं
पर्व करेल, दवना पर्व अर्पण करेल, पूजन करेल आणि मग मी जेवेल. देवाने सांगितलं, तुम्हाला रात्रभर तुम्ही चाललात, रात्रभर पायी चाललेलं आहे, जागरण झालेलं आहे, आताही तुम्हाला भूक लागलेली आहे खूप. स्वस्थे चित्ते बुद्धये संभवंती. स्वस्थ चित्त पाहिजे. देवाचे पूजन करायचं असलं, कुठलाही विधी करताना आपलं चित्ताच्या ठिकाणी स्वस्थ पाहिजे, स्वस्थ पाहिजे. स्वस्थे चित्ते बुद्धये संभवंती. बुद्धीच्या ठिकाणी त्या विधीचा संचार होतो आणि ती क्रिया पूर्ण लागू पडते. घाई गडबडीमध्ये तुम्ही हे कराल आणि जाल, त्याचा उपयोग नाही. आणि घातला आधी जेवला. आपल्याकडे असाच विधी आहे. संन्यासासाठी आश्रमामध्ये असलेल्या निमित्त विधीमध्ये अभ्यागत आले तर आधी काय करतात, आधी पाय धुवायला पाणी द्यायचं. अभ्यागता आधी पाय धुवावे. आमचे भाष्यकार असे म्हणतात, अभ्यागता आधी पाय धुवावे, मग वरचील क्रिया. नंतर त्यांना हसळे करून विशेष द्यायचा, नंतर भेटायचं, भेटल्यानंतर त्यांना व्याळी पिडारण वगैरे उदक जे असेल ते दंडवत घालायचा आणि मग पुढची क्रिया. असा विधी. बघा, असं काही ठरलेलं नाही, देवाने सांगितलेलं आहे. हा नेमलेला विधी आहे. पण स्वस्थ चित्त असेल तर. आणि जिथे आपलं चित्त ठिकाण्यावर ते नाही, भूक लागलेली आहे, तुमचं देवाधर्मात लागेल का चित्त? लागते का? नाही लागत. म्हणून व्यवस्थेत आपलं चित्त एकाग्र झालं पाहिजे. त्या विधीच्या ठिकाणी शांततेने करायचं. अशा प्रकारे देवाने दायंबाला सांगितलं आणि सांगितल्यानंतर मग त्याने जेवला वगैरे, समाधान पावला आणि नंतर देवाच्या ठिकाणी त्याने पर्व केलं, दवणा पर्व. त्या दवण्याने पूजा केली देवाची. हार वगैरे सगळं आणला होता, विडास अवसर. देवाला गळदंडा गळ्यामध्ये घातला, तो हार घातला. बाहुभूषणे, बाहू म्हणजे इथे बांधायचे फुलाची अलंकार, सोन्याचे अलंकार पूर्वी इथं होते ना. दानाईसांनी देवाला इथे बाहुभूषण अर्पण केली होती रत्नाची, सुवर्ण जाडीत. बाहुभूषणे, हातामध्ये हातसरे वगैरे असे पूजावसरात वर्णन आहे, नाही का. श्रीकंठी गळदंडा, श्रीमुकुटी मुकुटमाळा, मोकळ्या पुष्पांची पूजा. तर दवण्याने त्यांनी पूजा केली आणि लगेच घाई गडबडीने जीजी मी निघतो म्हणे. आता देवाने सांगितलं आज नाही तुम्हाला जाता येणार. म्हणे का बरं? जीजी मला आज तर जावंच लागेल. मी ब्राह्मणाला क्षेव देऊन आलेलो आहे, निमंत्रण दिलेलं आहे, उद्या श्राद्ध आहे वडिलांचं, त्यासाठी मला जायला पाहिजे. देवाने सांगितलं आज भूत चतुर्दशी, भूते सैरा वैरा विचरती. भूत चतुर्दशी आहे आज. भूतांना मोकळीक आहे, ते सैरा वैरा विचरतात, जिकडे तिकडे फिरतात. तुम्हाला विघ्नावर पडा होऊ शकतो. दायंबाने अगतिकता प्रकट केली, जीजी मला तर कोण्या परिस्थितीत जावंच लागणार आहे, गेलं नाही तर जमणार नाही. आणि मग देवाने आपल्या तोंडातलं तांबूळ त्यांना प्रसाद म्हणून दिला. म्हणजे पानबिडा त्यांच्या आपल्या तोंडातला दायंबाला तो प्रसाद दिला, तोंडातलं तांबूळ दिलं. त्याच्यानंतर गळ्यातला जो गळदंडा त्याने अर्पण केला होता, म्हणजे जो हार अर्पण केला होता, तो त्याच्या गळ्यामध्ये घातला दायंबाच्या. हा काढू नका, गळ्यात राहू द्या. गळ्यातला गळदंडा दिला, मुखातलं तांबूळही दिलं आणि सांगितलं रस्त्याने जाताना मार्ग अव्हाटी जेना. लेळेमध्ये असे शब्द आलेले आहेत. मार्ग ओलांडू नका, मार्ग सोडू नका, रस्ता सोडू नका. काही आश्चर्य देखिजे तरी मार्ग अव्हाटी जेना. आणि येथेचे नाम आठवत आठवत जा, आमचं नाव घेत जा, म्हणजे तुम्ही विघ्नवर पडा होणार नाही. ठीक आहे, असं देवांनी त्याला निक्षून सांगितलेलं आहे.
आणि मग निघाले. आणि आता जे नवगाव आहे पैठणच्या वरती, म्हणजे पैठण आणि पांचाळेश्वरच्या मध्ये नवगाव आहे. तुम्ही केलं असेल स्थान ते नवगाव, विंझुगा म्हणतात त्याला. विंझुगा तिथे गाव होतं जिथं आपलं स्थान आहे. पर शेजारी नवगाव आहे. आता नवगावच आहे, विंझुगा ही फक्त पांढरी त्या स्थानाच्या ठिकाणी. गाव नष्ट झालेलं आहे. मग त्या विंझुगापर्यंत पातले रस्त्याने. आणि पातल्यानंतर तिथं मोठा प्रकाश दिसला त्यांना, जशी काही कुठली तरी यात्रा भरलेली आहे. सगळे माणसं दिसत आहेत, जिकडं तिकडे प्रकाश आहे, पाळणे वगैरे चालू आहेत, खेळणे मोठमोठे हे चालू आहेत, सर्कस चालू आहे, तमाशे चालू आहेत, दुकानं दिसत आहेत, दुकानदार घे दे चाललेले आहे. म्हणजे एकंदरीत मोठी यात्रा त्यांना दिसली. आणि हे दमले होते, आदल्या दिवशी रात्रभर प्रवास, आजच्या रात्रीचा प्रवास. आणि मध्यरात्रीच्या टायमाला 1-2 वाजेला ते तिथे पोचले. पोचल्यानंतर आता म्हणे इथे थोडी माणसं आहे, गजबजलेलं ठिकाण आहे, एका बाजूला जाऊन कुठेतरी थोडी पाठी घालू, थोडी विश्रांती घेऊ आणि मग नंतर आपण आपल्या गावाला पोचतोय मग 8-9 वाजेपर्यंत. आणि म्हणून रस्ता सोडला आणि तिकडे जायला निघाले. रस्ता सोडला, एकच पाऊल गेले पुढे रस्ता सोडून. आणि आठवण आली, देवाने सांगितलं होतं, काही आश्चर्य देखी जेती तरी मार्ग ओलांडी जेना, म्हणजे रस्ता सोडू नका, बाजूला जाऊ नका. आणि काही भीतीदायक तुम्हाला वाटलं तर मात्र इथेचे नाव आठवा, आमचं नाव सारखं मुखात राहू द्या. रस्ता सोडून थोडंसं गेले, तितक्यात त्यांना आठवलं देवाने मला रस्ता सोडायला नाही सांगितलं होतं. आणि लगेच वापस फिरले. वापस फिरल्याबरोबर ती यात्रा बित्रा सर्व जे काही होतं ते नष्ट झालं. सगळा काळा कुट्ट अंधार. आणि रस्त्याने आले, अरे देवाने तर आपल्याला रस्ता सोडू नका म्हणून सांगितलं होतं, परंतु मी रस्ता सोडला. वापस फिरले आणि ते काही जे दृश्य दिसत होतं ते सगळं नष्ट झालं. प्रकाश नष्ट झाला, माणसं नष्ट झाली, काळाकट्ट अंधार. आणि मग त्यांच्या पाठीमागे विंझुगाच्या तिथून 2 घोडशेळ्या पाठीमागं लागल्या. अर्थात त्या तिथल्या पेशाच्या देवता होत्या आणि त्या त्यांना विघ्नवर्पणा करणार होत्या. त्यांच्या पाठीमागून अंगावर त्या उड्या मारायच्या, नाहीतर टाचेला पाठीमागून टाचेवर ते खूर रोवायच्या. मग यांनी म्हणायचं, आम्ही श्री चांगदेवराव गोसाव्याचे, आमची कवनी वास पाहो नये, श्री चांगदेवराव गोसाव्यांचे चरण शरण असे म्हणायचे. आणि मग त्या शेळ्या पाठीमागं राहायच्या. तर जवळजवळ पुढचं एक गाव आहे, त्या गावाच्या तिथे आजही तो आड आहे. तिथपर्यंत म्हणजे जवळजवळ 7-8 किलोमीटर ते अंतर आहे. तिथपर्यंत दायंबाचा पाठलाग त्या घोडशेळ्यांनी केला. आणि नंतर त्या आडामध्ये त्यांनी उड्या मारल्या आणि मग तो त्रास बंद झाला. अशा प्रकारे देवाने दायंबाला सांगितलं, स्वस्थे चित्ते बुद्धे संभवंती, नाही का. स्वस्थ चित्त असेल तर बुद्धीच्या ठिकाणी त्या विधीचा संचार चांगला होतो, विधी केल्याची योग्यता चांगली लागते. म्हणून तुम्ही आधी जेवून घ्या. आधी जेवायला आपल्याकडे बी आता एखादा टायमाला एखादा साधू भुकेजून आलेला आहे आणि तुमच्याकडे आला, सांगितलं की हातपाय धुवा, नंतर मग देवपूजा करा, मग आम्ही भेटू, आणि मग तुम्ही, तसं नाही. त्यांना भूक लागलेली आहे, टाईम टळून गेलेला आहे जेवण्याचा. त्यांना आधी सगळे विधी बाजूला ठेवा, आधी बाबा विशेष करा पटकन आणि जेवायला वाढा. परंतु अशा अचानक आलेल्या तुम्ही म्हणाल, आता आली का पंचायत, स्वयंपाक तर सगळा संपला आहे, आमचं जेवण झालं ना, हा बाबा आत्ता आला आहे. त्या टायमाला तुमच्याकडे जी असेल चटणी भाकरी शिळी असली तरी चालेल, ती फार महत्त्वाची आहे. पण त्याला
तुम्ही सांगितलं की बाबा आता घरी कोण नाही आणि स्वयंपाक तर केलेला संपून गेलेला आहे, हे पैसे घ्या जा तिकडं कुठं काय खा, नाही जमणार. दुष्काळी भजनक्रिया म्हटलेलं आहे. दुष्काळी भजनक्रिया, जगामध्ये सगळा सुकाळ असू दे पण त्याला कडकडून भूक लागलेली आहे ना, त्या टायमाला त्याच्यासाठी अन्नाचा दुष्काळच आहे ना. कधी कधी मला क्षुधा भागवण्यासाठी भाकर कधी मिळेल, जेवण कधी मिळेल, आणि त्या टायमाला जर जीव घातलं तर ती दुष्काळी भजनक्रिया म्हणजे 14 प्रेमाचा एक उपायच त्या जीवाला घडतो, पुढच्या साधकाला. म्हणून अशा बेटायमाला आल्यानंतर त्या टायमाला काय आता कुठं आले ना, हा बाबा आला ना तर काय हे स्वयंपाक करत बसायचं आहे काय, घे बाबा हे 100 रुपये घेऊन जा तिकडं काय खा, असं म्हणू नका. आलेला तुम्हाला चालून जो विधीचा प्रेमाचा अधिकार घडण्याची ती वेळ आहे, तशा टायमाला आवडीने त्याला जे असेल टोपलीमध्ये ते खाऊ घाला, ते महत्त्वाचं आहे. म्हणून इथे कसं आहे, एक विधी अनुष्ठान एक भावानुष्ठान, हे विधी भावातीत अनुष्ठान आहे ना. मग त्या टायमाला त्याला सांगायचं का बाबा पाय धुऊ द्या आणि आंघोळ करा आणि मग तुम्हाला जेवण करते मी तोपर्यंत स्वयंपाक करते, असं नाही सांगायचं. तात्पर्य की हे विधी भावातीत अनुष्ठान, विधी भावाच्या पगडे. कारण दुर्बल काय आहे, महत्त्वाचं काय आहे, दुर्बलम बाध्यते बलवत्तरम दुर्बलम बाध्यते. बलवत्तर काय आहे आता या ठिकाणी विधी, तो करायला पाहिजे. म्हणून वासनिकाने हे जपलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बाईला वाईट वाटलं की हिनं असं नाही करायला पाहिजे होतं, पण केलं, मग ती देवाला सांगते ही अशीच आहे म्हणे. रस्त्याने चालले ना, कोण्या पोराला खडे मारल, परपुरुषाला काही खोडी करल, कोणाला चिमटा काढल, अशी बदफैली म्हणे. तिची लाईनच चांगली नाही. स्वामी तिला म्हणतात, बाई तुम्ही मायकी, आणि मायेच्या ठाई येथे सकाळी सामायिक आहे. तुम्ही आई असून तिचे दोष जगाला सांगता, उद्या जग तर मग म्हणणारच अरे तिची आईच म्हणते, नाही का. आईने लेकराचे दोष पोटामध्ये घालायचे असतात, ते उघड करायचे नसतात. वासनिकाने साधूचे दोष पोटामध्ये घातला तर एका खोळीमध्ये परमेश्वर अवतार आणि भक्त तो वासनिक याचा जन्म होत असतो. कशामुळे? साधूचे दोष उदरात घातले. एखाद्या टायमाला तुम्ही उदरात घातले तर त्याला उपरती होऊन तो पुन्हा साधण्यावरती येईल. ही वासनिकाची पर सांगितलेली आहे. अनिकाचे जत घतन्ये दोष ऐकिले देखिले परी ओकटे भावेची ना. त्याला माहीत आहे जीव सर्व दोषाचे आळे आहे का नाही, देवानेच सांगितलेलं आहे. आचार्यांना सांगताना सांगितलं, येथून तुमचे दोष बाहेर घाली जती तर पोरे हो पोटी सुरी सो मराल. पोटामध्ये सुरी खुपसून मरून जाल तुम्ही, इतके दोष आहेत. आपण थोडे दोष आचरलेले का? जर आपण दोषीच नसतो तर कधीच उद्धरून गेलो असतो. तुम्ही काय मी काय सर्वच का राहिलो मी आत्तापर्यंत? मी दोषी होतो म्हणून राहिलेलं आहे का नाही. आणि म्हणून देवाने ते सांगितलं, दुसऱ्याचे दोष पाहण्याच्या आधी आपले दोष आधी बघा. परंतु जीवाचा स्वभाव असा आहे, तो दुसऱ्याचं उघडं करतो, आपलं झाकून ठेवतो, नाही काय. जीवाचा स्वभाव ऐसा, तो आनंदाने मात्र दुसऱ्याचं वाकून पाहतो, आपलं ठेवतो झाकून, दुसऱ्याचं पाहतो वाकून. ही परिस्थिती ही देवाच्या ठिकाणी नाही. देवाने सांगितलं, ज्या टायमाला आचार्यांनी महागायसा वगैरे हे सगळेच होते, गुंफेचं काम, त्या गुंफाच्या तिथे भक्तिजनाची गुंफा बांधायचं काम चाललेलं होतं. आणि मग आचार्यांनी काय केलं की महादायसाही त्याच्यात ते चिखलाचे गोळे देत होते. मग आता लाईनीनं घ्यायला पाहिजे होते ना त्यांनी गोळे,
पुढं दायंबा अमके तमके आले, एक दोन जण पुढं होते. यांनी मात्र महादायसाच्या हातचा गोळा आधी घेतला चिखल. स्वामी लगेच म्हणतात, नागदया वानरया, हा गोळा जो आहे ना तो विकारे घेतला गा, विकारे घेतला. तितक्यात बाईसा होत्या, त्या म्हणतात, बाबा बापुड्याशी के असे विकार, सगळा म्हणे चिखलानी भरलेला आहे, नाही का. तोंडावर चिखल आहे, सगळ्या अंगावर चिखल आहे, सगळा चिखलाने माखलेला आहे, आणि याच्या ठिकाणी विकार कुठला. देवाने सांगितलं, तो जाणत असे. पौरुषहाना लपवू जाणे. बाई, जीव हा चुळबुळीत नखाग्रापासून केशाग्रापर्यंत चुळबुळीत विकाराने भरलेला आहे. आचार्यांना समजलं काय विकार होता याच्यामध्ये. इकडे महादायसा आहे, बहीण आहे, ती चिखल घेतलेला आहे, एवढंच झालंय. पण देवांनी मात्र बरोबर ओळखलं, हा विकारे घेतला गा. मग याच्यातला विकार काय आहे? याच्यातला विकार हाच आहे की जगाची स्थिती अशीच आहे ना, आज बी तीच स्थिती आहे. कोर्टामध्ये गेलात ना तुम्ही, त्या बाईचं चुकीचं असलं तरी त्या माणसालाच मात्र दंड होतो. हाच तर जास्त झालेलं आहे. तिथे आता ती बहीण होती, हिला ओझं होईल म्हणून आचार्यांनी आधी तिचा गोळा घेतलाय. हा विकार नाही का, सूक्ष्म विकार आहे की अरे हे आहेत, पुरुष आहेत, हे दणकट आहेत, पण तो नेमकंच आहे, जो लाईनीनं प्रथम आला त्यालाच घ्यायला पाहिजे. इथं ममता झळंबली का नाही? बहिणीच्या ठिकाणी ममता झळंबली ना, हा विकारच आहे. म्हणून देवाने सांगितलं, हा तू विकारे घेतलेला आहे. ती माझी बहीण आहे म्हणून तिला ओझवते, लवकर घेतला. वास्तविक हा स्त्रीरूपीचा विकार विषयातला विकार नाही, परंतु ममतेतला विकार आहे ना. आणि म्हणून एकदा काय झालं, तो देव कशानेही पावत नाही असं देवाचं निरूपण चालू असताना आचार्यांना वाटलं, घरदार सोडलं, बायको सोडली, परिवार सोडला, इथे अनुसरलो. देव स्वामी म्हणतात, तो देव कायशेनी न पविजे. अरे असं कसं आहे? उदास झाले त्या निरोपणामध्ये. देव कशानेही पावत नाही, तर मग आता हे सोडून आलो सगळं, आता काय करू? एक तर घरदार सोडलं, बायको सोडली, आणि इथं आलो तर म्हणजे इथेही देव नाही मिळत. मग धोबिका कुत्ता घर काढ घाटका. काय करावं? गेले गंगेमध्ये आवर्तन करण्यासाठी गेले. आवर्तन काही सुचेना, डोक्यामध्ये ते सारखे चक्र चालू होतं. देव जर होत नाही तर कशासाठी घरदार मी सोडलं? आणि रडायला लागले. आता स्वामी सर्वज्ञ नाही, त्यांनी बघितले, ढसढसा रडू लागले. तिथे तिकडे संसार सुटला, इकडे देव होत नाही, आयुष्य असंच गेलं. रडत बसले. स्वामी तिथे गेले. स्वामी गेल्यानंतर रडण्याच्या भानामध्ये स्वामी आलेलं त्यांना काही दिसलं नाही. आणि थोडे मग डोळे वेगळे पुसले तेव्हा देवाची पडछाया त्यांना दिसली, सावली. आणि कोणीतरी आलंय म्हणून मागं फिरून पाहता तर स्वामी उभे होते. मग तसेच डोळे बिळे पुसले, उठले, स्वामीला नमस्कार करतात. कागा रडत असे म्हणे, का रडत होतास? मग देव आचार्य जरा फणकाऱ्याचं स्वामींना म्हटले, काय म्हणे, तिकडे सगळा संसार सोडला, घरदार सोडलं, आणि इथं आलं तर इथे देव नाही होत म्हटलं, नंतर मग आमचं जीवन व्यर्थच गेलं. काय उपयोग काय आहे? तेव्हा देव म्हणतात, अरे येणे खडकेसी कपाळ घ्या पा, जर होय तो जया परी व्हावा तयाची परी होईल की. हंगा रडनिल्या काय परमेश्वर होईल? रडत बसल्याने परमेश्वर होणार आहे का? नाही होणार. तरी हंगा रडनिल्या काही परमेश्वर होईल, जे होईल ते हेची करता येथीचेची करता होईल की. तो परमेश्वर दयाळूमय. देवाला याच्यातून सांगायचंय काय?
इकडे एका बाजूला त्याला निरोपण केलं, देव कशाने होत नाही. तुम्ही जर म्हणाल ना मी खूप मोठा श्रीमंत आहे, खूप पैशावाला आहे, मी असा देवाला वळवून घेईल, शक्य नाही. आमच्या स्वतःच्या प्रयुक्तीने देव आपल्याला मिळत नाही, लक्षात घ्या. हे सांगायचं आहे देवाला. तुम्ही जर म्हणाल की मोठ्या नातं आहे, मी विरक्त आहे, मी आमका आहे, मी भक्त आहे, हा अहंकारच तुमच्या ठिकाणी नसला पाहिजे. आणि देवाने सांगितलं ते करायचे नाही. मी माझ्या याने विकारावर विजय मिळेल, विकल्पावर मिळेल, शक्य नाही ते. कधी तुम्हाला कधी विकल्पाचा झटका बसेल आणि विकाराचा विषयाचा झटका बसेल सांगता येत नाही. परंतु त्या देवाने सांगितलेलं तेवढंच करा. देवाने सांगितलं मी सांगितलं तेवढं करा, जेणेकरून मी तुम्हाला उद्धारणार आहे. बाकी तुम्हाला मात्र हे हंगा येणे खडकेसी कपाळ घ्यापा जरी होय तो जयापरी होईल तयाची परी होईल की. तो ज्या परीने होणार त्या परीने निश्चित होणार आहे. तुमचा उद्धार देव करणार आहे निश्चित. आचार्यांना सांगितलं रडायचं काम नाही, सांगितलं तेवढं करा. दंडवत हो. एवढं तर तुम्हाला जमल ना घरी राहून. एवढा विश्वास ठेवा, त्यात सूत्रावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवून आपण फक्त करत राहायचं. देवाने सांगितलं ते करत राहायचं, निश्चितच होईल. आशीर्वाद आहे.